महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजन्सी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। अंबरनाथमध्ये 2 तरुणांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यासाठी हातात कुऱ्हाड घेऊन टोळी मागे लागल्याची घटना 3 एप्रिल रोजी घडली होती। या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी तब्बल 1.5 महिन्यांनी गुन्हा दाखल केला आहे। अंबरनाथ पश्चिमेच्या केटी स्टील परिसरात 3 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता मोईनुद्दीन शेख आणि नवाज अकील हे 2 तरुण दुचाकीवर जात असताना त्यांच्यावर आधीपासून सापळा रचून बसलेल्या 4 अनोळखी तरुणांनी गाड्या आडव्या टाकत त्यांना अडवलं आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मात्र घाबरून हे दोघे CNG पंपावर पळाले असता या गुंडांच्या टोळीने त्यांचा हातात कुऱ्हाड घेऊन पाठलाग केला। सुदैवानं हे तरुण CNG पंपाच्या ऑफिसमध्ये लपल्यानं त्यांचा जीव वाचलाय। ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली होती। मात्र अंबरनाथ पोलिसांनी फक्त NC नोंदवून घेतल्याने मोईनुद्दीन शेख याने पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती। यानंतर या प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी होऊन अखेर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी 22 मे रोजी या प्रकरणात हत्यार कायदा आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। मात्र या गुन्ह्यात 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असल्यामुळे आरोपींना अटक करण्याची तजवीज नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।